2027 मध्ये होणाऱ्या नाशिक शहरातील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धर्तीवर नाशिक शहरात आणि शहराबाहेर सुद्धा युद्ध पातळीवर रस्ते आणि महामार्गाचं काम हाती घेण्यात आलंय। विशेष म्हणजे कुंभमेळ्यामध्ये शहराला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये यासाठी तब्बल 66 किलोमीटरचा रिंग रोड उभारला जातोय आणि आता या प्रकल्पातील जमिनीच्या मोजणी प्रक्रियेला सुद्धा सुरुवात करण्यात आली आहे। शिवाय पुढील काही दिवसातच ती पूर्ण होणार असल्याचं सुद्धा म्हटलं गेलंय। चला तर मग यातील महत्त्वाच्या अपडेट सोबत सविस्तररित्या सगळं काही जाणून घेऊया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहराभोवती परिक्रमा मार्गाची अर्थात रिंग रोडची उभारणी करण्यात येते। एकूण 66.15 किलोमीटर लांबीच्या या मार्गातील 14 किलोमीटरचा भाग नाशिक शहरात असून उर्वरित क्षेत्र हे ग्रामीण भागातील आहे। या प्रकल्पासाठी साधारणतः 7,900 कोटींचा खर्च हा अपेक्षित आहे आणि त्यामध्ये केंद्र व राज्य सरकार हा खर्चाचा भार उचलणार आहे। दरम्यान कुंभमेळ्यात कोट्यावधी भाविक नाशिकमध्ये येतील तेव्हा वाहतूक कोंडीचा प्रश्न अधिकच जटिल होऊ शकतो आणि त्याची झळ भाविकांसह नाशिकमधून पुढे इतरत्र मार्गस्थ होणाऱ्या वाहनांना बसणार आहे। आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी हाती घेण्यात आलेला नाशिक परिक्रमा मार्ग आडगावच्या DRDO जंक्शन, दिंडोरी रस्त्यावर ढंगापे शिवार, नाशिक पेठ महामार्ग, गंगापूर रोड, गोवर्धन त्र्यंबक महामार्ग, नाशिक मुंबई महामार्गावर बिल्लोळी, सिन्नर फाटा व आडगाव असा असणार आहे आणि त्यासाठी 406 हेक्टर क्षेत्राचं संपादन करण्यात येणार आहे। आणि या प्रकल्पामुळे नाशिकच्या सर्वांगीण विकासाला सुद्धा चालना मिळणार असून येत्या काळामध्ये शहराचा विस्तारही वाढणार असल्याचा दावा करण्यात आलाय। याशिवाय सिंहस्थ कुंभमेळा नाशिक शहर राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे यातील प्रत्येक अपडेट जाणून घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। दरम्यान आपल्याला माहिती आहे की नाशिक त्र्यंबकेश्वर इथे दर 12 वर्षांनी होणारा सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या वर्षभरावर येऊन ठेपलाय आणि 30 नोव्हेंबर 2026 रोजी ध्वजारोहण होणार असून 2027 मध्ये शाही पर्वणी स्नानासह मुख्य धार्मिक सोहळे सुद्धा पार पडणार आहेत। त्यामुळे देशभरातील लाखो साधू महंत आणि कोट्यावधी भाविक नाशिकमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवली जाते। दरम्यान प्रयागराज इथे नुकत्याच पार पडलेल्या कुंभमेळ्यापेक्षा नाशिकमध्ये यावेळी 5 पट अधिक भाविक येऊ शकतात असा देखील अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून तो सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रशासनाच्या दृष्टीने सुद्धा तितकाच मोठा सोहळा मानला जातोय। पर्वस्नान आणि अमृत स्नान हे सोहळे शांततेत आणि सुरळीत पार पडावेत यासाठी कोणतीही दुर्घटना इथे घडू नये याकरिता शासन आणि प्रशासनाने तयारीला आता वेग दिलाय। दरम्यान भाविकांच्या सुरक्षेसोबतच वाहतूक, निवास, आरोग्य सुविधा आणि स्वच्छतेची देखील काटेकोर व्यवस्था इथे उभारली जाते। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक परिसरामध्ये सुमारे 25,000 कोटी रुपयांची विविध विकास कामं सुद्धा आता हाती घेण्यात आली आहे आणि रस्ते रुंदीकरण, नवीन पूल उभारणे, पाणी पुरवठा व्यवस्था, मलनिस्सारण प्रकल्प आणि वाहतूक व्यवस्थापन यावर मोठ्या प्रमाणात काम केलं जातंय। या कामांमुळे भाविकांना सोयीस्कर व्यवस्था मिळणारच आहे, पण त्याचबरोबर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसराचा दीर्घकालीन विकास सुद्धा यामुळे साधला जाणार आहे। मात्र प्रशासनासमोर सर्वात मोठं आव्हान असेल ते म्हणजे लाखो आणि कोट्यावधी भाविकांच्या गर्दीत शहरातील वाहतूक सुरळीत ठेवणं। हजारो बसेस, खासगी वाहनं आणि पायी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता नियोजनबद्ध व्यवस्था उभी करणं हे सगळ्यात मोठं आव्हान हे शासनासमोर आहे। दरम्यान येत्या काही महिन्यात या सर्व तयारीला आता अंतिम रूप देण्याचं काम सुद्धा वेगाने सुरू आहे। आणि याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पायाभूत सुविधा प्रकल्पांची बैठक पार पडली आहे आणि या बैठकीत नाशिक रिंग रोड मार्गासाठी राज्याच्या वाट्याच्या 3,954 कोटी रुपयांच्या खर्चाला आता मंजुरी देण्यात आली आहे। या निधीतून भूसंपादनाला गती देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत आणि प्रस्तावित रिंग रोडसाठी 25 गावामधील 1,960 गटांमधील जमीन संपादित करायची आहे आणि त्या दृष्टीने जिल्हा प्रशासन कामाला लागलेलं आहे आणि त्यामुळे विशेष बाब म्हणून महामार्गासाठी आवश्यक 50% जमीन संपादित होताच कार्यारंभ आदेश देण्याचा सुद्धा निर्णय घेण्यात आलाय आणि प्रकल्पाच्या उभारणीमधील हा अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा सुद्धा मानला जातोय। त्यामुळे आडगाव, विहिदगाव, आंबेबहुला, पाथर्डी, पिंपळगाव, खांब, पंचक, वडनेर, दुमाला, माडसांगवी, बिल्लोळी, मुंगसरा, देवळालीसह संबंधित गावांमध्ये सुद्धा एकाच वेळी मोजणी प्रक्रिया ही सुरू करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर कुंभमेळ्याच्या नियोजनानुसार महापालिकेने एकूण 29 रस्त्यांच्या कामाचं उद्दिष्ट ठेवलंय आणि त्यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये 18 रस्त्यांच्या कामांना प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे आणि उर्वरित 7 रस्त्यांच्या कामांना सुद्धा लवकरच हिरवा कंदील मिळणार असून निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये आहे। मार्च 2027 पर्यंत रस्ते, पूल, घाट आणि रुग्णालयांची सर्व कामं पूर्ण करण्याची डेडलाईन सुद्धा प्रशासनानं निश्चित केली आहे। दरम्यान बांधकाम विभागाने सुरुवातीला 56 रस्ते कामांचा प्रस्ताव ठेवला होता, मात्र सिंहस्थ प्राधिकरणानं त्यातील अत्यंत महत्त्वाच्या 28 कामांना मंजुरी दिली आहे
आणि विशेष म्हणजे या रस्ते कामांच्या नियोजनामध्ये महापालिकेने 16% म्हणजे सुमारे 125 ते 150 कोटी रुपयांची बचत केली आहे आणि या वाचलेल्या निधीतून आणखी एका जादा रस्त्याचं काम सुद्धा हाती घेणं शक्य झालेले आहे। आणि केवळ रस्तेच नव्हे तर शहराच्या कनेक्टिव्हिटीसाठी 5 नवीन पूल देखील उभारले जाणार आहेत। कारण राज्यासह देश परदेशातून सुद्धा लोक कुंभमेळ्यासाठी येत असतात। यामुळे कुंभमेळ्या दरम्यान येणाऱ्या भाविकांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या वाहतुकीचा प्रश्न सुटण्यासाठी याची मोठी मदत होणार आहे। शहरामध्ये सिटी सर्वे कार्यालयाच्या माध्यमातून तर नाशिक आणि दिंडोरी तालुक्यातील गावांमध्ये भूमी अभिलेखाच्या उपअधीक्षकांच्या स्तरावरून एकाच वेळी जमीन मोजणीला सुरुवात झालेली आहे आणि देवळालीत जमीन मोजणीला सध्या विरोध झाला असला तरी 2 दिवसांमध्ये संबंधित शेतकऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढण्यात आल्याचं सुद्धा अधिकाऱ्यांनी म्हटलंय। दरम्यान भूसंपादन कायद्याने जमीन खरेदीला किमान 100 ते 125 दिवसांचा कालावधी लागतो, परंतु प्रशासनाने थेट खरेदीने जमीन घेण्यास प्राधान्य दिले असून याकरिता शेतकऱ्यांची संमती लागते आणि थेट खरेदीने होईल तेवढं भूसंपादन करण्याचा आमचा प्रयत्न असून याकरिता प्रत्येक गावासाठी भूमी अभिलेखन एक अधिकारी नियुक्त केलेला आहे। तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक या अधिकाऱ्यांच्या मदतीला असल्याचं सुद्धा सांगण्यात आलंय। दरम्यान केंद्र व राज्य शासनाची मान्यता मिळाल्यानंतर प्रशासकीय पातळीवरील नाशिक रिंग रोडच्या हालचाली गतिमान झाल्या तर MSIDC मार्फत हा प्रकल्प राबवला जाणार आहे आणि 4 पदरी परिक्रमा मार्गाला समृद्धी महामार्गासारखं कुंपण हे नसणार आहे। त्यामुळे तो जमिनीचा विचार करून आवश्यक तितकी उंची धरून बांधला जाईल आणि रिंग रोडच्या दोन्ही बाजूला 7 मीटरचे सेवा रस्ते अर्थात 26 रोड असल्याने आणि हा रोड नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रात येणार असल्याने त्याची गणना ही विकास आराखड्यातील रस्ता म्हणजेच DP रस्ता म्हणूनच होणार आहे। त्यामुळे बिल्डिंग व कंट्रोल लाईनचं बंधन निर्मुक्त होण्यास सुद्धा मदत होणार आहे। वळण रस्त्याच्या भोवती NNRDA नियमावली व शासन धोरणानुसार बांधकाम करणं शक्य होणार आहे आणि त्यानंतर मार्गालगत लॉजिस्टिक पार्क, हॉटेल्स आणि छोटे मोठे उद्योग आकारास येतील आणि त्यानंतर एकेकाळी शांत असणारा हा परिसर व्यापारी उलाढालीचं सुद्धा केंद्र होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय। त्यामुळे या सगळ्याबद्दलचं तुमचं मत काय कमेंट करून नक्की सांगा। शिवाय कुंभमेळ्याच्या आधी हे काम पूर्ण होईल का हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तुर्तास आपण इथेच थांबूया, मात्र अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।